नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण 4 ते 6 नोव्हेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यानंतर तुम्ही याची PDF डाउनलोड करू शकता विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून. याच्याशिवाय तुम्ही डेली आमच्या करंट अफेअरच्या टेस्ट सॉल्व्ह करू शकता, एकदम फ्री आहेत ह्या टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फक्त visionstudy.in वरती या आमच्या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही डेली ज्या आम्ही टेस्ट प्रोव्हाइड करत असतो ज्याच्यामध्ये 10 करंट अफेअर रिलेटेड क्वेश्चन असतात, हे तुम्ही रोजच्या रोज अटेंड करू शकता. हे सगळं फ्री आहे. ओके, आता आपण जास्त वेळ वाया न घालवता आजच्या लेक्चरकडे येऊ. पहिला प्रश्न आहे की कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISAचा 95वा सदस्य बनला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन चिली. तर रिसेंटली बघा, चिली हा ISAचा म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा 95th मेंबर बनलेला आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा एकदा सांगितलं होतं की इंटरनॅशनल सोलार अलायन्स संबंधी कुठलाही जर करंट अफेअरचा मुद्दा आला तर त्याच्याकडं अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण ISAची स्थापनेमध्येच आपल्या भारताचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. आणि आता चिली हा देश या ISAचा 95वा सदस्य बनलेला आहे. पुढे ISA बद्दल आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोतच, त्याआधी चिली या देशाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. तर जगाच्या मॅपमध्ये चिली हा देश कुठे आहे? तर जे आपले 7 खंड आहेत याच्यामध्ये दक्षिण अमेरिका खंडाच्या एकदम पश्चिम किनाऱ्यावरचा एकदम असा लंबुळका चिंचोळा असा आकाराचा हा एक देश आहे, ज्याचं नाव आहे चिली प्रजासत्ताक. आणि ह्याच्या उत्तरेला जर आपण बघितलं तर पेरू हा देश इथं आपल्याला मॅपमध्ये दिसतोय. याच्या पूर्वेला आहे बघा इथे बोलिव्हिया आहे, याच्या खाली अर्जेंटिना आहे. याच्या दक्षिणेकडे आहे दक्षिण अमेरिका खंड आहे, तर याच्या खाली अंटार्क्टिका खंड आहे. आणि या दोन खंडाच्या मध्ये जो गॅप आहे तर ह्याला ड्रेक पॅसेज असं म्हणतात. आणि हा गॅप चिली देशाच्या दक्षिणेकडे आहे. याच्याशिवाय चिलीच्या पश्चिमेकडे पॅसिफिक ओशन आहे, इथं आपण मॅपमध्ये बघू शकतो. आणि इथं जर आपण मॅपमध्ये बघितलं ना तर आपल्याला अजून एक गोष्ट समजते की चिली आणि अर्जेंटिना हे दोन्ही देश एकमेकांसोबत खूप मोठी बाउंड्री शेअर करतात आणि ह्याची लांबी जवळपास 3200 किलोमीटर एवढी जास्त आहे. चिली या देशाला चिले असं पण म्हणतात. सॅन्टियागो हे शहर या चिली या देशाची राजधानी आहे आणि चिलियन पेसो हे इथली करन्सी आहे. ठीक आहे, आता पुढे आपण ISA म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्सबद्दल पण जाणून घेऊ. तर ह्या एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर आपल्या भारतामध्ये गुरुग्राम या ठिकाणी आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की हेडक्वार्टर म्हणल्यावर भारतात जरी असलं तर नवी दिल्लीतच असेल, पण असं नाही आहे आणि हे एक एक्सेप्शन आहे, लक्षात ठेवा. तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स यालाच ISA असं पण म्हणतात. आणि ही जे अलायन्स आहे तर ह्याची सुरुवातच आपल्या भारताच्या पुढाकाराने झाली होती. 11 मार्च 2018ला भारतामध्ये एक परिषद आयोजित केली होती आणि या परिषदेमध्ये या ISAची स्थापना आपल्या भारताचे PM नरेंद्र मोदी आणि फ्रेंच प्रजासत्ताकचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या अध्यक्षतेखाली या ISAची स्थापना झालेली आहे. म्हणजेच हा फ्रान्स आणि भारताचा एक संयुक्त उपक्रम आहे जो की सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. या ISAचं ध्येय आहे की सौर ऊर्जेसाठी म्हणजे सोलार एनर्जीसाठी ग्राउंड रूल सेट करणं. आणि ज्या देशांमध्ये सौर संसाधनं खूप जास्त प्रमाणामध्ये समृद्ध आहेत पण अशा ठिकाणी जर जोखीम खूप जास्त आहे तर अशा ठिकाणी जलद आणि खूप मोठ्या प्रमाणावर डिप्लॉयमेंट मिळवणं, तर हेच या ISAचं मुख्य ध्येय आहे. लक्षात ठेवा, ISA ही भारतातली पहिली आंतरशासकीय संस्था आहे जिचं हेडक्वार्टर आपल्या भारतात गुरुग्राम या ठिकाणी आहे. आता ISA म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्स हे अशा देशांसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे जिथं सौर ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणावरती कॅप्चर करता येऊ शकते. याच्यासाठी आपल्याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्तावर कोणते देश आहेत हे सुद्धा इथं माहिती असायला पाहिजे. तर इथं आपण परत एकदा जगाच्या मॅपवरती बघू की कोणकोणत्या देशातून कर्कवृत्त पास होताना आपल्याला दिसतंय. पश्चिमेकडून जर पूर्वेकडे आपण गेलो तर इथे बघा, इकडे आहे मेक्सिको, ह्याच्यावरती आहे बहामाज, त्यानंतर मॉरिटानिया, वेस्टर्न सहारा, अल्जेरिया, माली, नायगर, लिबिया, इजिप्त, सौदी अरेबिया, UAE, ओमान, आपला भारत, त्यानंतर बांगलादेश, म्यानमार, चीन आणि तैवान. तर एवढ्या काही देशांमधून जगात कर्कवृत्त पास होताना आपल्याला इथे मॅपमध्ये दिसते. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने उत्तर प्रदेशच्या आनंदा डेअरीशी गोवंश सुधारणेसाठी करार केला? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय ब्राझील. तर रिसेंटली UPच्या आनंदा डेअरी या नावाच्या एका कंपनीनं
त्यांच्या गुरांच्या जाती सुधारण्यासाठी म्हणून काही ब्राझिलियन कंपन्यांसोबत करार केलेला आहे. आता ऑब्व्हियसली या करारासाठी यूपीचे जे सीएम आहेत योगी आदित्यनाथ आणि ब्राझीलचे भारतातले राजदूत केनेथ नोब्रेगा यांच्या उपस्थितीमध्ये हे एमओयू वगैरे साईन करण्यात आलेले आहेत. आता हे सगळं कशासाठी, तर यूपीच्या दुग्ध व्यवसाय क्षेत्रामध्ये काही चालना देण्यासाठी, काही इनोव्हेशन करण्यासाठी म्हणून राज्याच्या आनंदा डेअरीनं ब्राझिलियन कंपन्यांसोबत हे करार केलेले आहेत. ठीक आहे. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून ब्राझील या देशाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. ब्राझील कुठे आहे बरं, तर आत्ता आपण बघितलेला दक्षिण अमेरिका खंडातला चिली देश, तर याच खंडामध्ये हा जो येलो कलरचा पूर्वेकडचा देश आहे मोठाच्या मोठा हा आहे ब्राझील. आता ब्राझील या देशाची राजधानी आणि करन्सी काय आहे हे आज तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, कारण प्रत्येक वेळी मीच सांगते आणि हे तुम्हाला एक स्पून फिडिंग केल्यासारखं होतंय. काही गोष्टी तुम्ही सुद्धा स्वतः शोधाव्यात असं मला वाटतंय. आता ह्याचे शेजारचे देश कोणकोणते, तर इथं आपण वरतून सुरुवात करूयात. तर इथं जर आपण बघितलं तर बघा याच्या उत्तरेला आहे फ्रेंच गयाना, सुरिनामा, गुयाना आणि व्हेनेझुएला हे देश आहेत. याच्या वायव्येला जर आपण बघितलं तर कोलंबिया याची बाउंड्री लागलेली, याशिवाय पेरू आहे, पश्चिमेकडं बोलिव्हिया आहे आणि याच्या नैऋत्येला पॅराग्वे आणि उरुग्वे आणि काही प्रमाणामध्ये अर्जेंटिना या देशाची सुद्धा सीमा इथे लागलेली आपल्याला दिसतीये. हा जो ग्रीन कलरचा देश आहे हा आहे अर्जेंटिना. आत्ता आपण बघितलेलं बघा हा जो चिली हा देश आपण आत्ता अभ्यासला, पण याच खंडातला ब्राझील हा सुद्धा एक देश आहे. आणि याच्या पूर्वेकडं जर आपण बघितलं कम्प्लिटली हा अटलांटिक ओशन हा ब्राझीलच्या पूर्वेकडं, आग्नेयेकडं आणि ईशान्येकडं आपल्याला बघायला इथं मिळतोय. आता पूर्ण या दक्षिण अमेरिका खंडाला जेवढी काही किनारपट्टी आहे या सगळ्या किनारपट्टीपैकी 1/4 किनारपट्टी ही एकट्या ब्राझील या देशाला लाभलेली आहे. म्हणजे इमॅजिन करू शकतो आपण की ब्राझील या देशाला किती मोठा सागरी किनारा लाभलेला इथं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आता आपण. कोणता देश 24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेचं 2025 मध्ये आयोजन करेल? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय बांगलादेश. ॲक्च्युली ह्या 24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी जी बोली लागली होती तर ह्याच्यामध्ये बांगलादेश आणि चीन या दोन देशांनी ह्या बोलीसाठी ॲप्लिकेशन केलं होतं. पण रिसेंटली थायलंड बँकॉक या ठिकाणी एक जागतिक तिरंदाजी आशियाई काँग्रेस झाली, ज्याच्यामध्ये काही वोटिंग वगैरे करण्यात आलं आणि या वोटिंगमध्ये बांगलादेश या देशाला सक्सेस मिळालं आणि म्हणूनच बांगलादेशमध्ये 2025चे 24वे आशियाई तिरंदाजी स्पर्धेचं आयोजन या बांगलादेशमध्ये आता होणार आहे. आता काँग्रेसमध्ये आशिया खंडातले टोटल 24 सदस्य देशसुद्धा सहभागी होते आणि ज्यांनी हे वोटिंग केलेलं आहे. आता 24वा आत्ता आपण बघितलं जे बांगलादेशमध्ये होणार आहे, तर लक्षात ठेवा 23वी आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप हे रिसेंटली बँकॉक थायलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आता या प्रश्नातून आपण बांगलादेश या देशाबद्दल पण थोडक्यात माहिती जाणून घेऊ, कारण बांगलादेश हे एक आपला शेजारचा देश आहे. याबद्दल बेसिक माहिती आपल्याला असायलाच पाहिजे. तर बघा बांगलादेशच्या ज्या जमिनीवरच्या बाउंड्रीज आहेत ह्या फक्त भारतासोबत आणि म्यानमारसोबत काही प्रमाणात शेअर होतात, पण याच्यापैकी मोठा वाटा जवळपास 4712 किलोमीटरची बाउंड्री बांगलादेशने आपल्या भारतासोबत शेअर केलेली आहे आणि फक्त 280 किलोमीटरची बाउंड्री ही म्यानमारसोबत आग्नेयेकडून या बांगलादेश या देशाला लागलेली आहे. आता भारतातले कोणकोणते राज्य ह्या देशाला जोडलेले आहेत, तर बघा याच्या पश्चिमेला आणि वायव्येला जर आपण बघितलं तर पश्चिम बंगाल लागून आहे कम्प्लिटली. याच्या उत्तरेला आसाम आहे, मेघालय आहे, पूर्वेला सुद्धा आसामचा काही भाग आपल्याला इथे बघायला मिळतोय, त्रिपुरा सुद्धा आहे याच्या पूर्वेकडं, मिझोराम आहे आणि आग्नेयेकडे जर आपण बघितलं तर आपल्याला इथे म्यानमार या देशाची सीमा इथे लागलेली दिसतेय. ठीक आहे. आणि याच्या दक्षिणेकडं आपल्या बंगालचा उपसागर आहे, जवळपास 716 किलोमीटरचा किनारा बांगलादेशला या बंगालचा उपसागराचा मिळालेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या राष्ट्राचा पराभव करून महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीचं विजेतेपद 2023चं जिंकले? या प्रश्नाचा आन्सर आहे जपान, पहिला पर्याय. हा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, कारण जपान हा देश 2 वेळा या ट्रॉफीचा चॅम्पियन ठरलेला आहे, पण आता 2 वेळा चॅम्पियन ठरलेल्या जपान या देशाला हरवून आपला भारत या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या हॉकी स्पर्धेमध्ये जिंकलेला आहे आणि आपण फायनलमध्ये जपानला 4-0नी हरवलेलं आहे. याच्यामध्ये 17व्या मिनिटाला संगीता कुमारीनं, 46व्या मिनिटाला नेहानी, 57व्या मिनिटाला लारे मसियामी आणि 60व्या मिनिटाला वंदना कटारिया यांनी गोल केलेले आहेत आपल्या भारतात.
भारतासाठी, त्याच्यामुळं आपला भारत फायनलला जिंकलेला आहे जपानला हरवून. आणि ह्याच्यामध्ये याच स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिलेला चीन हा जो देश आहे, तर यांनी साऊथ कोरियाला 2-1 हरवलेले आहे आणि त्याच्यामुळं चीन हा या स्पर्धेमध्ये 3ऱ्या नंबरवरती आलेला आहे. ठीक आहे. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून जपान या आशियातल्या, पूर्व आशियातल्या एका देशाबद्दल माहिती जाणून घेऊ. तर बघा, आपल्या पूर्व आशियातला हे एक द्वीप देश आहे आणि म्हणजेच बेटांचा मिळून बनलेला हा एक देश आहे. याच्या जर आपण पश्चिमेला बघितलं तर जपानचाच समुद्र आहे आणि ह्याचे पश्चिमेकडचे जर सागरी शेजारी सांगायचं तर इथं बघा आपण मॅपमध्ये बघू शकतो, याच्या पश्चिमेला चीन आहे, रशिया आहे, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया आहे आणि ह्याच्या उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र आहे आणि ह्याच्या दक्षिणेला पूर्व चीन समुद्र म्हणजेच ईस्ट चायना सी हा जपानच्या दक्षिणेला आहे. याशिवाय तैवान सुद्धा जपानच्या दक्षिणेलाच आहे. तर बघा, जपानबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षातच ठेवायचा आहे, ते म्हणजे जपान हा देश टोटल 4 मुख्य बेटांनी मिळून बनलेला आहे. आता हे 4 मुख्य बेट म्हणजे हेच सगळं काही आहे का? तर तसं तुम्ही समजू शकता, कारण या 4 बेटांनी जपानच्या जमिनीचा जवळपास 97% म्हणजे 97% एरिया हा व्यापलेला आहे. हे बेट कोणते? तर ह्याचा क्रम सुद्धा आयोग एक्झाममध्ये विचारू शकतो, म्हणून हा उत्तरेकडून दक्षिणेकडे मी या 4 बेटांची नावाने क्रम सांगते. तर बघा, सगळ्यात वरती आपण मॅपमध्ये बघू शकतो होकायडू हे बेट आहे, त्याखाली आहे होन्शू, त्याखाली शिकोकू आणि त्याखाली आहे क्युशू. लक्षात ठेवा, होकायडो, होन्शू, शिकोकू आणि क्युशू अशी ही जपानची 4 मुख्य बेटं आहेत. आणि हे लक्षात कसं ठेवायचे, तर मी अभ्यास करताना हो शिकू अशा पद्धतीनं लक्षात ठेवलं होतं. आणि टोकियो ही जपानची राजधानी आहे आणि द जपानीज येन हे जपानची करन्सी म्हणजेच चलन आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच चर्चेत असलेले मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशक INS सुरत कोणत्या प्रकल्पांतर्गत तयार केलं गेलं? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, प्रकल्प 15B म्हणजेच प्रोजेक्ट 15Bच्या अंतर्गत रिसेंटली INS सुरत हे बांधलं गेलेलं आहे. आणि आता गुजरातचे CM श्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते याचं अनावरण सुद्धा सुरत या ठिकाणी झालेलं आहे. लक्षात ठेवा, INS सुरत हे प्रोजेक्ट 15Bच्या अंतर्गत बांधलं जाणारं चौथं आणि फायनल जहाज आहे. याच्यामध्ये 4 एकदम मॉडर्न टेक्नॉलॉजी असलेले स्टेल्थ मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशक म्हणजेच मिसाईल डिस्ट्रॉय सुद्धा या INS सुरतमध्ये बांधण्यात आलेले आहेत. आता बघा, आपल्याला इथे हे माहिती पाहिजे की गुजरातमधल्या एखाद्या शहराच्या नावावरती एखाद्या INSला नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याच्यामुळं INS सुरत हेच नाव का बरं दिलंय हे सुद्धा आपल्याला इथे माहिती असायला पाहिजे. जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतोय तर तेव्हा तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की 16व्या आणि 18व्या शतकामध्ये प्रमुख सागरी व्यापार केंद्र म्हणून आणि एक मेन असं जहाज बांधणीचं केंद्र म्हणून सुरत या शहराला एक वेगळंच हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स होतं आणि म्हणूनच या युद्धनौकेला सुरत या शहराचं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या चित्रपटाने इफ्फी 2023ची सुरुवात होईल? बऱ्याच वेळा असे जे वेगवेगळे महोत्सव असतात, फिल्म फेस्टिवल्स असतात, तर याच्यामध्ये सुरुवात आणि शेवट कोणत्या मूवीनं होईल यावरती आयोग प्रश्न विचारत असतो. या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, कॅचिंग डस्ट. हा एक ब्रिटिश मूवी आहे आणि या कॅचिंग डस्ट या एका ब्रिटिश मूवीनं इफ्फी 2023च्या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि या कार्यक्रमाचा शेवट अमेरिकन मूवी द फेदरवेट या मूवीनं होणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये एक तुर्की चित्रपट आहे ज्याचं नाव आहे अबाउट ड्राय ग्रासेस आणि हा मिड फेस्ट चित्रपट या कार्यक्रमाचा असणार आहे. हे जे इफ्फी 2023चे कार्यक्रम आहे तर हे आपल्या गोवा या राज्यामध्ये होत आहेत. 20 ते 28 नोव्हेंबर या पिरियडमध्ये हे 54वे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे होत आहेत. याच्यामध्ये हॉलिवूड स्टार मायकल डग्लस यांना या वर्षाच्या इफ्फीमध्ये सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे. आयोग यावरती सुद्धा प्रश्न विचारतो. लक्षात ठेवा, मायकल डग्लस यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार मिळणार आहे या वर्षीच्या इफ्फी अवॉर्ड सेरेमनीमध्ये. 9 दिवस चालणार आहेत हे महोत्सव. याच्यामध्ये जवळपास 250पेक्षा जास्त मूवी हे प्रदर्शित केले जाणार आहेत. यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात बघा, जसं की इंटरनॅशनल कॅटेगरीमध्ये 13 जागतिक प्रीमियरसोबत 198 मूवीज दाखवले जाणार आहेत. इंडियन पॅनोरमा विभागामध्ये भारतातले 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म दाखवले जातील. आणि हे जे फीचर फिल्म्स आहेत
या फीचर फिल्म विभागातल्या ओपनिंग फिल्ममध्ये मल्याळम मूवी आहे ज्याचं नाव आहे अट्टम, आणि नॉन फीचर फिल्म विभागामध्ये मणिपूरचा एक मूवी आहे ज्याचं नाव आहे एंड्रो ड्रीम्स. तर हे या इफ्फी अवॉर्ड सेरेमनीमध्ये दाखवले जाणार आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कोणाच्या जयंतीनिमित्त किसान सन्मान दिवस साजरा केला जातो? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, चौधरी चरण सिंग. कोण होते हे? तर आपल्या भारताचे दिवंगत पंतप्रधान आहेत चौधरी चरण सिंग. यांची जयंती असते 23 डिसेंबरला, आणि यांच्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशचं सरकार हे 23 डिसेंबरला यूपीतल्या 77 प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहे, आणि अशा पद्धतीनं यूपी गव्हर्नमेंट हे किसान सन्मान दिवस हा साजरा करणार आहे. आता हे शेतकऱ्यांना सन्मानित करणार म्हणजे काय आणि हे कशासाठी? तर यूपीच्या या पुरस्कारांद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांची आणि कामगिरीची दखल घेण्यासाठी म्हणून यूपी गव्हर्नमेंट 23 डिसेंबरला किसान सन्मान दिवस अशा पद्धतीनं सेलिब्रेट करणार आहे. ओके. पुढचा प्रश्न, हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षांपासून इलेक्ट्रल बॉन्ड्स हा एक वादाचा मुद्दा ठरलेला आहे. आता इलेक्ट्रल बॉन्ड्स म्हणजे काय, त्याची वैधता किंवा हे कसे मिळवले जातात किंवा हे प्रकरण काय आहे सगळं, तर हे आपण नंतर बघणार आहोतच. त्यापूर्वी प्रश्न बघूयात. तर भारतातील इलेक्ट्रल बॉन्ड्स रोखण्यासाठी अधिकृत असलेली एकमेव बँक कोणती आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ही एकमेव बँक आहे जिला इलेक्ट्रल बॉन्ड्स हे रोखता येतात. तर रिसेंटली SBIला 6 ते 20 नोव्हेंबर या 15 दिवसाच्या पिरियडमध्ये या बॉन्ड विक्रीच्या 29व्या टप्प्यासाठी या SBIच्या शाखांद्वारे इलेक्ट्रल बॉन्ड्स जारी करण्यासाठी आणि रोखून देण्यासाठी अधिकृत बँक म्हणून SBIला मान्यता देण्यात आलेली आहे. आता इलेक्ट्रल बॉन्ड्स जारी करण्यासाठी ही जी मान्यता दिली आहे, पण इलेक्ट्रल बॉन्ड्स म्हणजे काय? तर बघा, हे सोप्यात सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न करते. फॉर एक्झाम्पल, मला एखाद्या XYZ पार्टीला जर काही फंड द्यायचा असेल तर ह्याच्यासाठी वेगवेगळे 3 टप्पे असतात. पहिलं म्हणजे मी डायरेक्टली जाऊन कॅशच्या फॉर्ममध्ये देणगी देऊ शकते. दुसरं म्हणजे मी एक पर्टिक्युलर अमाऊंटपर्यंतची रक्कम, एखाद्या लाईक 50,000 किंवा 20,000 पर्यंतची रक्कम ही डायरेक्टली जाऊन देऊ शकते माझी माहिती न देता. याला म्हणतात गुप्त देणगी. आणि जो तिसरा मार्ग आहे तो आहे ह्या इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून. आता जर मला इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून पैसे द्यायचेत म्हणजे काय, तर अशा पद्धतीच्या रक्कम जसं की 10,000, 1,00,000, 10,00,000, 1 करोड अशा पद्धतीच्या ज्या रक्कम आहेत, तर ह्या रक्कम समजा मला 1,00,000 रुपये द्यायचेत XYZ पार्टीला, तर पहिल्यांदा मी ते SBI बँकेत घेऊन जाणार. मग SBI बँक मला हे इलेक्ट्रल बॉन्ड देणार. मग मी तो बॉन्ड जाऊन त्या XYZ पार्टीला देणार. मग ती पार्टी त्या बँकेत जाऊन तेवढी पर्टिक्युलर अमाऊंट 1,00,000 रुपये त्या बँकेकडून ते बॉन्ड देऊन त्या पार्टीला ते पैसे मिळणार. तर हा आहे तिसरा इलेक्ट्रल बॉन्डचा मार्ग. आता हे जे इलेक्ट्रल बॉन्ड्स आहेत हे आधीपासून आपल्या भारतात नव्हते. आपल्या भारत सरकारने इलेक्ट्रल बॉन्ड योजना 2018 मध्ये आणलेली आहे. आता इलेक्ट्रल बॉन्डची वैधता काय आहे, तर हे इलेक्ट्रल बॉन्ड्स जारी केलेल्या तारखेपासून फक्त 15 दिवसांसाठी व्हॅलिड असतात. म्हणजे ही जी व्हॅलिडिटी आहे 15 दिवसांची, हे संपल्यानंतर जर त्या पार्टीनं ते बॉन्ड जर जमा केले तर त्या पार्टीला, कुठल्याही राजकीय पक्षाला कुठलंही पेमेंट मिळत नसतं. म्हणजे ह्याची एक पर्टिक्युलर व्हॅलिडिटी असते ह्या बॉन्ड्सची. आता पुढे आपण बघू की इलेक्ट्रल बॉन्ड्सची खरेदी कोण कोण करू शकतं. तर ह्याच्यासाठी फक्त 2 मिनिमम पात्रता आहेत. पहिलं म्हणजे तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा, आणि दुसरं म्हणजे त्याच्याकडे एखादं बँक अकाउंट असावं. याच्याशिवाय भारतात असलेल्या किंवा म्हणजेच भारतात समाविष्ट किंवा स्थापन केलेल्या संस्थांद्वारे सुद्धा इलेक्ट्रल बॉन्ड्स हे खरेदी केले जाऊ शकतात. आणि एखादी व्यक्ती जर हे बॉन्ड्स एकट्याने किंवा इतरांसोबत सुद्धा संयुक्तपणे विकत घेऊ शकते. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यासाठी असं काही नाही आहे की फक्त एकाच कंपनीनं किंवा एका व्यक्तीनंच बॉन्ड्स घेतलेले असावेत. तुम्ही 4-5 जण मिळून सुद्धा, मित्र किंवा मैत्रिणी असं फ्रेंड्समध्ये कॉन्ट्री काढून सुद्धा हे इलेक्ट्रल बॉन्ड्स विकत घेऊन एखाद्या पार्टीला देऊ शकता. आता हे इलेक्ट्रल बॉन्ड्स मिळवण्यासाठीची पात्रता काय आहे, म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाला आपण अशा इलेक्ट्रल बॉन्डमधून फंडिंग देऊ शकतो का, तर नाही. याच्यासाठीची पात्रता लक्षात ठेवा. आयोग ह्यावरती प्रश्न विचारू शकतो. तर लक्षात ठेवा, लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 29A च्या अंतर्गत फक्त राजकीय पक्ष जे की नोंदणीकृत आहेत आणि
ज्यांनी लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये किमान 1% मतं मिळवलेली आहेत, अशाच पार्टीज हे इलेक्टरल बॉन्ड्स मिळवण्यासाठी पात्र आहेत. तर हा कायदा आणि यातलं हे कलम 29A हे तुम्हाला इथं माहिती असायलाच पाहिजे. आता हे जे रोखे आहेत हे फक्त अधिकृत बँकेत असलेल्या बँक खात्याद्वारेच त्यांच्याद्वारे रोखले जाऊ शकतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून इलेक्टोरल बॉन्ड्सबद्दल डिटेलमध्ये माहिती समजली असेल. आता पुढचा प्रश्न बघू मग. आंतरराष्ट्रीय खाण आणि संसाधन परिषद म्हणजेच IMARC 2023 कोणत्या देशात आयोजित केली गेली? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन ऑस्ट्रेलिया. IMARC म्हणजेच इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन मायनिंग अँड रिसोर्सेस ही 2023ची परिषद ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये आपल्या भारतीय शिष्टमंडळाने सुद्धा काही मंत्र्यांनी सुद्धा या परिषदेमध्ये भाग घेतला होता. ही जी परिषद आहे तर ही रिसेंटली 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या पिरियडमध्ये ऑस्ट्रेलियातल्या सिडनी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि या परिषदेमध्ये भारतीय पवेलियनचं सुद्धा उद्घाटन 31 ऑक्टोबरला वेगवेगळ्या भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी आणि संचालकांच्या उपस्थितीत मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता आपण या प्रश्नातून थोडक्यात ऑस्ट्रेलिया या देशाबद्दल पण माहिती जाणून घेऊ. तर बघा इथं आहे ऑस्ट्रेलियाचा मॅप. ऑस्ट्रेलिया हे एक कंप्लीट एक खंड सुद्धा आहे आणि हे आपल्या पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धामध्ये आहे. बघा ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा आणि ऑस्ट्रेलियन डॉलर हे इथलं चलन आहे. तसं बघितलं तर ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये बरेच वेगवेगळे वाळवंट आहेत. हे आपण इथं या पुढच्या मॅपमध्ये बघू शकतो. इथं बघा हा जो देश आहे हा वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड झाल्यासारखा आपल्याला इथे दिसतोय. पश्चिमेकडे आहे हा वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, इकडं आहे मध्य भागात नॉर्दर्न टेरिटरी, खाली आहे सदर्न ऑस्ट्रेलिया, पूर्वेकडे आहे क्वीन्सलँड आणि त्याच्या खाली आहे न्यू साऊथ वेल्स. आणि ह्या खाली आपण बघू शकतो बघा व्हिक्टोरियाचा काही भाग आहे, या खाली आहे तास्मानिया. तास्मानिया नावाचं हे एक बेट आहे जे की या भूभागापासून वेगळं झालेलं आपल्याला इथे दिसते. मुरे डार्लिंग नदीचं जे खोरं आहे हे कोणत्या खंडात आहे यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता. तर हे ऑस्ट्रेलिया साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये आहे. इथं आपण बघा मॅपमध्ये बघू शकतो. सगळ्यात खाली आहे ही मुरे रिव्हर, त्याच्या खाली आहे लॅचलँड रिव्हर, त्या खाली आहे ही डार्लिंग नदी म्हणजेच रिव्हर. तर लक्षात ठेवा मुरे आणि डार्लिंग रिव्हर बेसिन हे साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. यांच्या खोऱ्यामध्ये समशीतोष्ण गवताळ प्रदेश सुद्धा तयार होतो ज्याला डाऊन्स पण म्हणतात. आणि मेरिनो जातीच्या मेंढीचं संगोपन हे या भागामध्ये केलं जातं. आता ही मी खास ह्या मेंढीची जात का बरं सांगितली तर मेरिनो जात जी आहे मेंढीची तर ह्याच्यापासून एकदम हाय क्वालिटीचं लोकर बनवलं जातं जे की या ऑस्ट्रेलियाच्या साऊथ ऑस्ट्रेलियाच्या समशीतोष्ण गवताळ प्रदेशामध्ये ह्या मेंढ्या आढळतात. आता आपण प्रश्न बघितला होता की IMARC म्हणजे आंतरराष्ट्रीय खाण आणि संसाधन परिषद ही ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती. ह्याचे एक कारण आहे ते म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या खनिजांचे साठे हे इथं आढळतात. जसं की जगातल्या सगळ्यात जास्त ज्ञात असलेला युरेनियमचा साठा हे इथंच आहे ऑस्ट्रेलियामध्ये. जगातल्या 10% सोन्याचा साठा सुद्धा ऑस्ट्रेलियामध्येच आहे. आणि अर्गाईल नावाची एक हिऱ्याची खाण जी की जगातली सगळ्यात मोठ्या खाणींपैकी एक आहे ती सुद्धा याच खंडात आहे. आणि म्हणूनच या IMARCचं आयोजन सुद्धा ऑस्ट्रेलिया या ठिकाणीच करण्यात आलं होतं. अजून एक म्हणजे बघा आर्टेसियन बेसिन हे जगातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात खोल गोड्या पाण्याचा साठा सुद्धा ऑस्ट्रेलिया याच ठिकाणी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये बरेच वेगवेगळे वाळवंट सुद्धा आहेत. इथं आपण मॅपमध्ये बघू शकतो बघा हा जो पूर्ण मधला भाग आहे तर हा वाळवंटाचा प्रदेश आहे. याच्याशिवाय पूर्वेकडे सुद्धा जर आपण बघितलं हे ग्रेट डिवायडिंग रेंज हे ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागामध्ये आपल्याला इथे बघायला मिळते. आता हे जे मधला भाग आहे वाळवंटाचा तर हे कोणकोणते वाळवंट आहेत तर बघा इथं आपण बघू शकतो की ग्रेट सँडी डेझर्ट, त्याशिवाय तानामी डेझर्ट, त्याच्या खाली आहे लिटल सँडी डेझर्ट, गिब्सन डेझर्ट, मॅरडोनी रेंजेस आहेत या तानामी डेझर्टच्या खाली आणि सगळ्यात खाली आहे ग्रेट व्हिक्टोरिया डेझर्ट म्हणजेच गिब्सन वाळवंट, ग्रेट वालुकामय वाळवंट म्हणजे सँडी आणि ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट, सिम्पसन वाळवंट, टायटल वालुकामय वाळवंट. तर हे याच्याशिवाय स्ट्रेझेलिकी वाळवंट, तनामी वाळवंट आणि रंगीपो वाळवंट हे सगळे वाळवंट म्हणजे डेझर्ट्स ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न अर्भक संरक्षण दिवस भारतात कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय 7 नोव्हेंबरला. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आता हा दिवस का बरं सेलिब्रेट करतात
तर अर्भकांचे प्राण वाचवायसाठी ज्या काही उपाययोजना करायच्यात याच्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी, अर्भकांना पुरेसं थोडंसं संरक्षण आणि काळजी देण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. म्हणजेच अर्भकांचं संरक्षण, संवर्धन आणि विकास या सगळ्या गोष्टींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 7 नोव्हेंबरला अर्भक संरक्षण दिवस हा साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये. कारण की कुठलंही जेव्हा चांगलं राष्ट्र निर्माण करायचं असेल तर लहान मुलं हेच भावी नागरिक होणार असतात. त्याच्यामुळं शिशु संरक्षण हे सुद्धा खूप महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठीच हा अर्भक संरक्षण दिवस 7 नोव्हेंबरला साजरा केला जातो. आता अर्भक म्हणजे काय असतं, तर जे मुलं 1 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत त्यांना म्हणतात अर्भक आणि अशांचं मृत्यूंपासून संरक्षण करणं यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस भारतात कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय 7 नोव्हेंबर. तर बघा, पहिल्यांदा 2014 मध्ये तेव्हाचे आपले केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी पहिल्यांदा या दिवसाची घोषणा 2014 सप्टेंबरमध्ये केली होती आणि म्हणून तेव्हापासून भारतात 7 नोव्हेंबरला राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस हा साजरा केला जातो. आता 7 नोव्हेंबरलाच का बरं? याचं एक कारण आहे, ते म्हणजे नोबेल अवॉर्ड विनर सायंटिस्ट मादाम क्युरी यांचा जन्मदिवस असतो 7 नोव्हेंबरला आणि म्हणूनच 7 नोव्हेंबरला हा राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आपण सेलिब्रेट करतो. मादाम क्युरीबद्दल सांगायचं तर रेडियम आणि पोलोनियमचा शोध त्यांनी लावला होता आणि कॅन्सरच्या विरोधाच्या लढ्यामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलं होतं. त्यासाठी मादाम क्युरी यांच्या बर्थडेच्या दिवशी 7 नोव्हेंबरला हा दिवस आपण सेलिब्रेट करत असतो. ठीक आहे. आता आपण या प्रश्नांच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यातले इतरही महत्त्वाचे दिवस बघून घेऊयात. तर बघा, 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिवस असतो, 12ला वर्ल्ड न्यूमोनिया डे, 15ला बिरसा मुंडा यांची जयंती असते, 19 नोव्हेंबरला इंटरनॅशनल मेन्स डे आणि वर्ल्ड टॉयलेट डे हे दोन्ही दिवस एकाच दिवशी असतात. 21 नोव्हेंबरला वर्ल्ड टेलिव्हिजन डे असतो, 26 नोव्हेंबरला 2 महत्त्वाचे दिवस असतात. एक म्हणजे कॉन्स्टिट्यूशन डे ऑफ इंडिया म्हणजे भारताचा संविधान दिन असतो आणि याच दिवशी जागतिक दुग्ध दिन सुद्धा असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण या लेक्चरमधून 4 ते 6 नोव्हेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये या लेक्चरमधून अभ्यासलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला रोजच्याप्रमाणे आजचं लेक्चरसुद्धा नीट समजलं असेल. समजलंय की नाही हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा आणि लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.